संगमनेर नगरपालिकेच्या उर्वरित 3 प्रभागांसाठी आज मतदान होतंय। आपण बघू शकता गणेश नगर हा जो माजी नगराध्यक्ष राहिलेले आणि उपनगराध्यक्ष राहिलेले दिलीप कुंड यांच्या या प्रभागासाठी प्रभाग क्रमांक 1 मधील ब यासाठी या ठिकाणी स्थगिती देण्यात आली होती आणि सकाळपासूनच प्रभाग क्रमांक 2 ब असेल, प्रभाग क्रमांक 15 ब असेल, यामध्ये सकाळपासूनच नागरिकांचा मतदानाकडे जाण्याचा ओघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी माजी नगराध्यक्ष राहिलेले दिलीप कुंड आणि त्यांचेच पुतणे अभिजित उर्फ मुन्ना कुंड यांच्यात ही लढाई होते आणि साधारणतःपणे जे 2 तारखेला या प्रभागामध्ये एका नगरसेवकासाठी जे मतदान झालं होतं यामध्ये 70% मतदान झालं होतं। मात्र आता हा जो मतदानाचा सरासरी आहे हा नागरिकांचा जे प्रभागातील नागरिक आहे सकाळपासूनच त्यांना घरातून या ठिकाणी आणलं जातंय आणि त्यांच्याकडून मतदान करून घेण्याची प्रक्रिया आहे ह्या दोन्ही उमेदवारांकडून सुरू आहे। महायुतीकडून जे अभिजित कुंड आहे यांच्यासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आमदार मैदानात उतरले आहेत। तर या ठिकाणी जे संगमनेर सेवा समिती सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून दिलीप कुंड यांना एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांच्यासाठी सेवा समितीचे सगळे कार्यकर्ते ज्या नगरसेवकांच्या इतर प्रभागातील मतदान झालेलं आहे त्यांचे समर्थक या ठिकाणी आलेले आहे आणि सकाळपासूनच गणेश नगर या ज्या मतदान केंद्रावरती जे आहेत त्या मतदानाच्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सकाळपासूनच जी कार्यकर्त्यांची फौज आहे ही या ठिकाणी मतदान करून घेण्यासाठी बाहेर येते आहे आणि आतापर्यंत जवळपास 5 ते 6% मतदान झाल्याचा अंदाज हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दिला गेलेला आहे आणि साधारणपणे 65% आसपास या ठिकाणी मतदान होण्याची शक्यता जे उमेदवार आहे यांच्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू, सुखदेव भालेराव, संगमनेर।